कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि इथे व्याख्यानासाठी जमलेल्या नाशिककर रसिक श्रोत्यांनो, कधी कधी आपलं स्वप्न असतं की एखाद्या वास्तूमध्ये आपल्याला जायला मिळायला हवं. तसं स्वप्न होतं माझं की या वास्तूमध्ये कधीतरी जायला मिळावं आणि त्याच्याही पुढे जाऊन इथे बोलायला मिळतंय, हे फार मोठं भाग्य आहे. आणि तेही कुसुमाग्रजांच्या स्मरण यात्रेच्या निमित्तानं, जे आपण 113व्या जयंतीच्या निमित्तानं जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे किंवा कार्यक्रमांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये बोलायला मिळतंय, हे मी माझं मोठं भाग्य समजते. खरं तर आजचा विषय जो आहे तो मी कधी लिहिण्यासाठी पण नव्हता खरं तर विचार केला. त्याचं सगळं श्रेय सिसिलिया आणि शेवड्यांना द्यायला पाहिजे की एकदमच वेगळं काहीतरी, की मी पाहिलेल्या शेजारी महिला असा काहीतरी विषय की दोन्ही ठिकाणी गेल्यावर मी नक्कीच लोकांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केल्या, त्यांना समजून घेतलं. पण कदाचित आत कुठेतरी त्या महिला म्हणून माझ्या ह्याच्यात नोंदवलं गेलं असेल, पण ते कधी व्यक्त व्हायची वेळ नाही आली किंवा मला तसं लिहायला मी कधी विचार नाही केला. या व्याख्यानाच्या निमित्ताने मला एकदा परत आपण पूर्वीची आठवण करता आली आणि त्या निमित्ताने मी पुन्हा एकदा तो प्रवास मनातल्या मनात का होईना अनुभवला. 2 शेजारी देशामध्ये मला जायची संधी मिळाली. पत्रकार म्हणून हा एक काय म्हणतो आपण नशीब असतं आपण म्हणूया, की तुम्हाला प्रवासाची संधी मिळते आणि तुमच्या व्यवसायाचा एक आणखीन फायदा असा असतो की तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे सजगपणे आणि डोळसपणे पाहता. एरवी आपण पर्यटक म्हणून अनेक ठिकाणी जातो, पण तुम्ही पर्यटनाच्या वेळी जाता तेव्हा तुम्ही स्वतःचं मनोरंजन करणं किंवा मजा करणं अशा हेतून गेलेलं असतं, आणि जेव्हा तुम्ही पत्रकार म्हणून जाता तेव्हा ते अधिक डोळसपणे बघता, अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करता. तसं ह्या दोन्ही प्रवासामध्ये झालं. पहिला प्रवास झाला तो पाकिस्तानचा, आणि तो कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरनं मला तिथे जाता आलं. कराची प्रेस क्लब आणि मुंबई प्रेस क्लब ह्या दोन्हीमध्ये एकेकाळी, आता असंच म्हणायला पाहिजे की आदान प्रदान व्हायचं पत्रकारांचं. कराचीचे पत्रकार मुंबईमध्ये येऊन गेले होते आणि त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्याच किंवा त्याच्या 2 वर्षांनी नंतर त्यांच्याकडून निमंत्रण आलं की मुंबईतून काही पत्रकार येतील का, आणि इतकी चांगली संधी अजिबातच सोडणार नव्हते मी, आणि ती संधी मी साधली आणि कराचीला आम्ही गेलो. त्यावेळी सुद्धा विसा मिळणं आणि हे इतकं सोपं नव्हतं, पण इतकी वाईट परिस्थिती जेवढी आज आहे तेवढी आलेली नव्हती. त्यामुळे सोपस्कार सगळे पार पडून आम्ही गेलो. आमच्या टीममध्ये काही महिलाही होत्या, काही पुरुष पत्रकार होते. म्हणजे मला आठवतंय ते कराची विमानतळावरचं त्यांनी केलेलं स्वागत. त्यांनी चक्क तुम्ही ते पंजाबी लोकांच्यात ढोल पाहिले असतील, छोटे लग्नामध्ये ढोल असतात ना, तसे ढोल घेऊन आले होते ते विमानतळावर, आणि सगळ्यांना त्यांनी चक्क ते हारबीर घालून गुलाबाचे झेंडूचे हार घातले आणि चक्क ते ढोल वाजवत त्यांनी ते स्वागत केलं. अगदीच अनपेक्षित होतं की तथाकथित शत्रू राष्ट्रामध्ये तुम्ही गेलेला आहात आणि असं काहीतरी स्वागत होतंय म्हटल्यावर तुमच्या म्हणजे विमानतळावर पाय ठेवताच सगळा एक मनातला थोडंसं किलमिश जे असतं ते थोडं दूर झालं आणि सुरुवात झाली प्रवासाला. ज्या काही महिला मला भेटल्या त्याचा मी थोडक्यात उल्लेख करणार आहे. मी काही सगळं प्रवास वर्णन तुम्हाला इथे ऐकवणार नाहीये. तर आम्हाला ज्या स्वागत करायला आल्या होत्या त्यांच्या टीममध्ये होत्या एक महिला पत्रकार आणि त्यांचं नाव शमीम बानो. त्या शमीम बानो ह्या खूप सिनियर पत्रकार कराची प्रेस क्लबच्या, आणि त्या आधीच्या वर्षी मुंबईमध्ये येऊन गेल्या होत्या, पण त्या काही तशा भेटल्या नव्हत्या. आपल्याकडच्या पत्रकार आणि पाकिस्तानातल्या महिला पत्रकार दोन्हीमध्ये काही तसा विशेष फरक आहे असं मला वाटत नाही. आपल्याकडे सुद्धा जसं महिला पत्रकार म्हटलं की काहीतरी सॉफ्ट बीट त्यांना दिले जातात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मग त्यांनी काय सांस्कृतिक फील्ड सांभाळावं, त्यांनी आरोग्याचं फील्ड सांभाळावं, त्यांनी शिक्षणाचं बीट सांभाळावं. पण राजकारण असेल तर ते फार महिलांच्या वाट्याला येत नाही, किंवा कोर्ट असेल ते फार महिलांच्या वाट्याला येत नाही, किंवा पोलीस आणि गृह काहीतरी संबंधातल्या गोष्टी असतील त्या फार काही महिलांच्या वाट्याला येत नाही. आता चित्र बदलत आहे, पण एक 10-15 वर्षापूर्वी तर ते तसं नव्हतंच. तो स्ट्रगल अजूनही चालू आहे आणि तो पुढे चालू राहील.
पाकिस्तानातही हेच आहे, पण त्याही वेळी शमीम बानो हे पॉलिटिकल फील्ड सांभाळत होत्या, पॉलिटिकल बीट सांभाळत होत्या आणि त्या बऱ्याच सिनियर पण होत्या तेव्हा. सिंध प्रांतात कराची मधल्या त्या पत्रकार असल्यामुळं त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारायची संधी मिळाली आणि मग त्यांनी भुत्तो कुटुंबांशी त्यांची किती जवळीक होती, त्यांच्या घरातल्या अनेक गोष्टी आम्हाला ऐकवल्या की ज्या प्रसिद्ध होणार नाहीत पण आतल्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून समजून घेता आल्या. प्रेस क्लब मधलं तुम्हाला वातावरण कधी गेला असाल तर माहितीये की जिथे अतिशय पुरुष पत्रकारांचा डॉमिनन्स असतो, पण ही शमीम बानो ह्या अशा बाई होत्या की त्या अतिशय खमक्या आहेत आणि त्यांचं तिथे व्यवस्थित ते चालतं. म्हणजे बाकी पुरुष पत्रकार पण मी त्यांना दबून राहिलेले पाहिले. म्हणजे त्यांचं एक वावरणं तिथं, त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं, ते अतिशय प्रभावशाली असं व्यक्तिमत्व होतं आणि शमीम बानो त्यामुळे कायमच लक्षात राहतील. आम्ही जेव्हा कराचीतनं ते आमचा निरोप घेतला त्यावेळी त्या आम्हाला सगळ्यांना, ज्या महिला पत्रकार होत्या त्यांनी आम्हाला चक्क ड्रेस कराचीमधनं गिफ्ट केले होते. म्हणजे हे प्रेम सगळं अगदीच वेगळं होतं. म्हणजे कुठली तरी मोठी बहीण असावी तितकं प्रेम त्यांनी त्या सगळ्या पूर्ण भेटीमध्ये दाखवलं. कराचीच्याच भेटीमध्ये आम्हाला आणखी एका महिलेला भेटता आलं की जिचा अजूनही स्मरणामध्ये ते राहिलेले आहेत. त्यांचं नाव डॉक्टर अस्मा इब्राहिम. अस्मा इब्राहिम लक्षात राहण्याचं कारण असं की तिथे जशी आपली स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तशी तिथे स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आहे आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची तिथे म्युझियम आणि आर्ट गॅलरी आहे. तिथे सगळ्या पत्रकारांना आम्हाला ते भेट द्यायला म्हणून घेऊन गेले होते आणि तिथे त्या ज्या आहेत त्या संचालक आहेत त्या म्युझियमच्या, त्यांच्याशी बोलायची आणि गप्पा मारायची संधी मिळाली आणि त्यांच्या गप्पामधनं असं त्यांनी सांगितलं ते आणि अतिशय विलक्षण होतं की त्या खरं तर विज्ञानाच्या विद्यार्थिनी, पण त्यांचा सगळा रस होता तो इतिहासामध्ये आणि आर्किओलॉजीमध्ये. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि मग कुठल्या तरी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत, पाकिस्तानसारखा देश लक्षात घ्या, तिथे छोट्या मोठ्या नोकऱ्या करत त्या शिकल्या, पदवी पूर्ण केली, पण नंतर डोक्यात होतं की नाही मला हे विज्ञानात काही करायचं नाहीये तर मला काहीतरी इतिहासात आर्किओलॉजीमध्ये करायचं आहे, तिथे काहीतरी मी परस्यू करेन. आणि मग त्यांनी तिथे त्यानंतर जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ते मात्र मग इतिहासात केलं, त्याचा आर्किओलॉजीचा अभ्यास केला. नंतर त्या लाहोरला गेल्या आणि लाहोरमध्ये त्यांनी लाहोरचं म्युझियम आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे, आणि तिथे त्यांनी MA केलं, आर्किओलॉजीचा अभ्यास केला आणि त्यानंतर लाहोर म्युझियममध्ये पण त्यांनी काही काळ काम केलं. त्यांना फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली की जी अतिशय ऐकलेलं असेल तुम्ही, अतिशय सन्मानाची स्कॉलरशिप असते ती, आणि ती स्कॉलरशिप मिळून त्या अमेरिकेला गेल्या आणि तिथून ते विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमध्ये पण त्या काही काळ होत्या. तिथून परत आल्यानंतर एका महिलेकडे पाकिस्तानसारख्या पितृसत्ताक देशामध्ये त्यांना सरकारने जबाबदारी सोपवली की आपल्या स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचं एक म्युझियम असायला हवं आणि ती म्युझियम उभारण्याची जबाबदारी तुमची असेल. आणि त्या बाईंनी अतिशय सुरेख म्युझियम एकटीच्या बळावर, आधी काहीही पार्श्वभूमी नसताना पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या म्युझियमची उभारलं आणि ते अतिशय देखणं आणि अतिशय महत्वाचं म्युझियम ते आज कराचीमध्ये उभं आहे. त्याच्याच बरोबर आणखी एक गोष्ट मला अस्मा इब्राहिमची सांगावीशी वाटते तुम्हाला की एक त्यांच्या नावाबरोबर एक नेहमी जोडली जाणारी गोष्ट आहे की एक पर्शियन ममीची गोष्ट. एक बातमी पाकिस्तानमध्ये अशी आली की बलुचिस्तानमध्ये एक ममी सापडलेली आहे. खरं तर ममीचा प्रदेश हा इजिप्त आपल्याला माहिती आहे, म्हणजे बलुचिस्तानमध्ये ममी सापडली हीच मोठी बातमी होती आणि एकदम काय त्याला आपण म्हणतो ब्रेकिंग न्यूज सारखं सगळं वातावरण तयार झालं. सगळा मीडिया त्या बलुचिस्तानच्या ममीच्या मागे धावायला लागला आणि ती ममी नंतर लक्षात आल्यावर ज्याला ती सापडली होती, ज्याचं असं म्हणणं होतं की ही ममी मला सापडलेली आहे आणि त्या ममी मला विकायची आहे आणि काही कोटी रुपये तो त्याची मागत होता. पण सरकारने मध्यस्थी इंटरव्हेन केलं आणि ती ममी ताब्यात घेतली. सगळ्या जागतिक पातळीवर पण अशी काहीतरी ममी पाकिस्तानात बलुचिस्तानात सापडलेली आहे अशा बातम्या यायला लागल्या. पण यांना डॉक्टर अस्मा यांना काहीतरी याच्यात गडबड आहे, काहीतरी गफलत आहे असं वाटत होतं. मनात आणलं असतं तर हो अशी एक ममी सापडली असं म्हणून पाकिस्तानचं नाव कदाचित जागतिक इतिहासात जागतिक नकाशावर गेलंही असतं.
पण काहीतरी कुठेतरी गडबड हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्यातल्या पुरातत्व शास्त्रज्ञानं त्याचा व्यवस्थित वेध घेतला, शास्त्रीय पद्धतीने त्याचा शोध घेतला. तेव्हा असं लक्षात आलं की ती काही इजिप्तच्या काळातली किंवा त्या काळातली ममी वगैरे तर अजिबातच नाहीये, तर एका बाईचा खून केला होता आणि ते ममीच्या प्रकाराने तिला गुंडाळलेलं होतं. 1996 मध्ये त्या बाईचा खून झालेला होता आणि तिला त्या ममीफाय करायचा प्रयत्न करून त्यांनी ते ठेवलं होतं आणि अशा प्रकारे त्यांनी ते उघडकीला आणलं आणि एक मोठा काय म्हणतो आपण स्कॅन्डल त्यावेळी ते बाहेर पडलं होतं. त्यांचं अजून एका गोष्टीमुळे लक्षात राहिलो आम्ही की बोलता बोलता त्या म्हणाल्या की माझ्या म्युझियममध्ये सगळ्या जगभरातल्या देशांची करन्सी आहे, आम्ही ती ठेवलेली आहे, फक्त एक अपवाद आहे. कोणता? तर त्या म्हणाल्या की भारताची करन्सी आमच्या म्युझियममध्ये नाही आहे. शेजारी देश आणि आपली करन्सी तिथे का नसावी? नाही म्हणे, कधी कोणी इथे आलंच नाही आणि करन्सी आम्हाला मिळायचा काही प्रश्नच नाही आला. सुदैवाने आपल्या खिशात आणि पाकिटामध्ये थोडे थोडे पैसे असतात परदेशात आपण गेलो तरी. सगळ्यांनी आम्ही शोधलं तेव्हा अजून 2000ची नोट होती की नव्हती मला आठवत नाही, पण 1000च्या नोटा होत्या आणि 1000 पासूनच्या सगळ्या नोटा म्हणजे 1 रुपयापर्यंतच्या आमच्या सगळ्यांच्या खिशातनं निघाल्या आणि तिथे म्हणजे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या म्युझियममध्ये सर्वात प्रथम आमच्या पत्रकारांच्या सगळ्या चमूने भारतीय करन्सी तिथे डोनेट केली आणि आमचं नाव तिथे असेल, अजूनही आहे म्हणजे. तर ही एक छान आठवण अस्मा अब्राहिम यांची आहे. तिथे महिलांना कदाचित आर्किओलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे की काय जास्त, अर्थात 1-2 उदाहरणावरनं तुम्ही असा काहीतरी निष्कर्ष नाही काढू शकत, पण आम्हाला परत लाहोर म्युझियम मध्ये पण एक भेटल्या, तबिला इरफान त्यांचं नाव. त्यांनी तर लाहोर म्युझियम अतिशय उत्तम पद्धतीने ठेवलेलं आहे, म्हणजे जगातल्या काही उत्कृष्ट म्युझियम पैकी लाहोर म्युझियम आहे, त्या तिथे भेटल्या होत्या. आणखी एक मुलगी आम्हाला लाहोरच्या भेटीमध्ये भेटली, तिचं नाव होतं शहाबानो. 25 वर्षाची मुलगी होती आणि MA केलं होतं तिने, परत एकदा इतिहासामध्येच MA केलं होतं. आणि तिथले जे लाहोर फोर्टचे जे तिथे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी आमची ओळख वगैरे करून दिली आणि म्हणाले की आता तुम्ही किल्ला बघायला जा आणि ही तुमच्याबरोबर गाईड म्हणून असेल. आम्हाला आश्चर्य वाटलं की एक विद्यार्थिनीला का पाठवतायत, एक कोणीतरी प्रोफेशनल गाईड पाठवण्याच्या ऐवजी एक विद्यार्थिनी का पाठवतायत. पण नंतर लक्षात आलं की ती किती हुशार आहे. बोलता बोलता लक्षात आलं की ती लाहोर विद्यापीठाची गोल्ड मेडलिस्ट मुलगी होती आणि ती आता PhD करत होती, त्यामुळं इतिहास तिच्या तोंडावर होता. आणि लाहोर किल्ला दाखवताना तिने अगदी छोट्या 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 गोष्टी तिथे सांगितली आम्हाला. इतिहास सगळा ज्याला जिवंत करतात अशा पद्धतीने तिचं सगळं सांगणं होतं. आणि तिने हे अगदी लक्षात ठेवलं होतं की सगळा आलेला पत्रकारांचा चमू हा मुंबईवरनं आलेला आहे, म्हणजे आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले आहोत हे तिला आम्ही वेगळं काही सांगितलं नाही, पण ती कोण आपल्याला भेटीला येतं हे तिला माहिती होतं. ती म्हणाली एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला माहितीये का, हा इतिहास ह्या किल्ल्याचा इतिहास तुमच्या राज्याशी जोडलेला आहे. आमच्यातलं कोणी इतिहासातला तज्ञ वगैरे नाही, पण आम्हाला माहिती नव्हतं की काय इतिहास जोडलेला आहे. तेव्हा तिने सांगायला सुरुवात केली की हा लाहोर किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात होता आणि तोही 4 वर्ष. म्हणजे आपण जे म्हणतो नेहमी राघव भरारी आपण नेहमी म्हणतो, तर ते राघव भरारी म्हणजे रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकरांनी जी मोहीम केली होती त्या मोहिमेमध्ये लाहोर किल्ला त्यांनी पहिल्यांदा ताब्यात घेतला आणि ताब्यात घेऊन ते पुढे आपण जे म्हणतो अटकेपार झेंडा म्हणजे पेशावर पर्यंत मराठी सैन्य घेऊन गेले होते ती मोहीम. आणि आम्हाला सगळ्यांना एकदम छान वाटलं की अरे 4 वर्ष जिथे मराठ्यांनी भगवा फडकत ठेवला त्या ठिकाणी आपण उभे आहोत. आणि शहाबानोमुळे आम्हाला तो इतिहास तेव्हा जिवंत झाला, त्यामुळे शहाबानो पण एकदम कायमची लक्षात राहून गेली आहे. लाहोरमध्येच ह्या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला तुकड्या तुकड्यांनी आम्ही असं भेटत होतो. मला असं कुणीतरी पाकिस्तानमधल्या सामान्य मुलींना तरुणींना आपल्याला भेटायला हवं असं काहीतरी वाटत होतं. आणि आम्ही गेलो ते बद्रुद्दीन झकेरिया विद्यापीठ म्हणून जे खाजगी विद्यापीठ आहे तिथे भेट द्यायला गेलो. ते थोडं आपण सिम्बॉयसिस आपल्याकडे जसं खाजगी विद्यापीठ आहेत तसं खाजगी विद्यापीठ. आणि डोळ्यासमोर आपल्या की मुलं आणि मुली वेगवेगळं शिकणार, बुरखा घेतलेल्या मुली असतील, थोड्या काय म्हणतो आपण रिझर्व नेचरच्या अशा मुली असतील, त्यांच्याशी चर्चा करताना ते आपल्याशी बोलतील का नाही बोलतील, कितपत बोलतील, किती ओपन होतील, असं काहीतरी वाटत होतं. पण जेव्हा गेलो तेव्हा मोठा धक्का होता की त्या मुली अतिशय
काय म्हणतो आपण, हुशार होत्या आणि स्मार्ट होत्या. जगामध्ये काय चाललंय याची त्यांना पूर्ण कल्पना होती. मी ज्या काळात गेले तेव्हा अजून सोशल मीडिया नुकताच आला होता, हे लक्षात घ्या. त्याच्या आत्तासारखा सुळसुळाट नव्हता, पण तरी त्यांना नीट माहिती होतं की पूर्ण जगभर काय सुरू आहे. आणि त्यांनी इतके वेगवेगळे आणि स्मार्ट प्रश्न आम्हाला तिथे विचारले की कुणा पत्रकारांनी किंवा कुणी मोठ्या व्यक्तींनी पण नाही आम्हाला विचारले. त्यांनी थेट आम्हाला, म्हणजे आधीच्या पिढीच्या मनावर एक दडपण असतं ना की आपल्या डोक्यात काय सुरू होतं, पाकिस्तान म्हटलं की आपण फाळणीपासून सुरू करतो, बरोबर आहे ना. पाकिस्तानचा विचार आपण करतो तो फाळणीपासून करतो. तसं ना, त्यांच्या डोक्यावर, हे नवीन पिढीच्या डोक्यावर हे ओझच नाहीये ना, फाळणीचं ओझच नाहीये. त्यामुळे अगदी मोकळेपणाने की काश्मीर बद्दल तुम्ही काय विचार करताय, सिंधू पाणी कराराचं काय झालं, थेट. म्हणजे तुम्ही काही तुमच्या देशात खुट्ट जरी वाजलं तरी तुम्ही आमच्यावर कसं काय ब्लेम टाकता, असं थेट. म्हणजे तुम्हाला क्रिकेट आवडतं, आम्हाला पण क्रिकेट आवडतं, पण तुम्हाला का नाही खेळायचं आमच्या देशात, तुम्हाला एवढा विश्वास नाहीये का की तुम्ही सुरक्षित राहाल, असे धडाधड त्या प्रश्न मुलींनी विचारले. आणि गंमत म्हणजे त्यांना हिंदी सिरियल्समध्ये पण खूप रस होता. म्हणजे आणि गंमत अशी झाली की आम्हीच बघत नव्हतो हिंदी सिरियल आणि त्यांना प्रचंड प्रश्न होते. त्यांना खूप माहिती होतं सगळ्या सिरियल्स बद्दल आणि त्यांना खूप प्रश्नही होते, त्याच्याबद्दल उत्सुकता होती. असंही होतं की काही प्रमाणामध्येच बुरखा घातलेल्या मुली मला तिथं दिसल्या, मोठ्या प्रमाणात मुली बुरखा घातलेल्या दिसल्या नाहीत. आणि जसा मोकळेपणा, म्हणजे कदाचित मुंबई पुणे नाशिक मधल्या मुलींच्यात आणि मुलांच्यात जेवढा मोकळेपणा दिसतो तेवढा कदाचित नसेल, पण मुलं मुली मोकळेपणाने एकमेकांशी बोलताना दिसली. असं काही नव्हतं की बापरे म्हणजे कप्पेच होते मुलांच्यात आणि मुलींच्यात, असं काही दिसलं नाही. नंतरची ज्या महिलेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तिला मी प्रत्यक्ष भेटलेलं नाही, पण मी तिला खूप फॉलो केलंय माझ्या एका स्टोरीच्या निमित्ताने की जे माझ्या पुस्तकामध्ये आहे. तिचं नाव आहे झीनत शहजादी. मला तिच्याबद्दल तुम्हाला सांगायचंच आहे. नई खबर आणि मेट्रो न्यूज या 2 चॅनेलसाठी ती काम करायची. पत्रकार मुलगी होती, म्हणून मला तिच्याबद्दल जास्त सांगावंसं वाटतंय, ती शेअर करावंसं वाटतंय. तुम्हाला आठवत असेल, एक हमीद अन्सारी नावाचा तरुण मुलगा पाकिस्तानमधल्या एका मुलीच्या ऑनलाईन संपर्कात आला आणि तो तिच्या प्रेमात पडला. आणि तिला भेटायला, इंजिनियर मुलगा, तिला भेटायला त्यांनी खूप प्रयत्न केले की विजा मिळेल, म्हणजे लीगल मार्गाने, कायदेशीर मार्गाने आपल्याला तिकडे जाता येईल, पण त्याला काही ते जमलं नाही. आणि त्याला तर जायचंच होतं. आणि तिचा एक दिवस मेसेज आला की आता माझं लग्न ठरतंय, बघ आता काय ते. आणि हा अत्यंत कासावीस झाला आणि सगळं अशावेळी सारासार विचार सगळा बाजूला राहतो तसं झालं त्याचं. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तानला जाऊया. अफगाणिस्तानचा व्हिसा मिळाला आणि तिथून त्यांनी जायचा प्रयत्न केला पाकिस्तानमध्ये. ती बॉर्डर जी आहे अफगाणिस्तानी पाकिस्तानची, ती पोरस बॉर्डर आहे. तिथून थोडेसे पैसे खाऊ घातले की तुम्हाला तिथले ट्रक ड्रायव्हर्स म्हणा किंवा अन्य लोक तुम्हाला बॉर्डर क्रॉस करून देतात. तसा तो त्या बॉर्डरवर गेला, त्याने थोडेसे पैसे तिथे खिलवले आणि जो बॉर्डरचा भाग आहे तिथून तो आत जाऊ शकला. आणि घरी त्यांनी सांगितलं होतं की मी अफगाणिस्तानमध्ये चाललोय, काबूल एअरपोर्टवर मला नोकरी मिळणार आहे, त्यामुळे मी चाललोय. ते फक्त मी इंटरव्ह्यू करेल आणि मी परत येईल, घरातले लोक वाट बघतायत. शेवटचा फोन आला आणि त्याच्यानंतर त्याचा संपर्कच बंद झाला, फोनही लागेना, त्याचाही फोन येईना. त्याची आई फौजिया अन्सारी प्रचंड काळजीत पडल्या. आणि हा मुलगा तोपर्यंत कोहाट नावाचं जे गाव आहे पाकिस्तानातलं, तिथे जाऊन पोहोचलेला होता. त्या इतक्या कासावीस झाल्या, त्यांनी खूप शोधायचा प्रयत्न केला, पाकिस्तान एम्बसीमध्ये कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, काहीच होईना. अफगाणिस्तानमध्ये तर तो आलाय हे कळत होतं, पण तो परत गेल्याचं काहीच कळत नव्हतं. आणि नंतर लक्षात आलं की थोडं सोशल मीडियाने हे बघितल्यावर त्यांनी अचानक तो येत नाहीये म्हटल्यावर त्याचा कम्प्युटर उघडला, तर ते उघडा होता कम्प्युटर. सगळ्या गोष्टी त्यांनी तशाच ठेवून तो गेला होता सुदैवाने. त्यामुळे लक्षात आलं की हा पाकिस्तानात गेलाय, तो अफगाणिस्तानात नाहीये. तो होता कोहाटमध्ये. आणि मग त्यांनी सोशल मीडियावरनच आवाहन केलं की, बाकी मी सगळं सांगत नाही तुम्हाला, त्यांनी आवाहन केलं की असा असा माझा मुलगा तिकडे अडकलेला आहे आणि त्याच्याबद्दल काही कुणी मदत करू शकेल का. कोण मदत करणार. एकतर बेकायदा पद्धतीने एखादा मुलगा सो कॉल्ड प्रेमासाठी तिथे गेला असेल तर आपण म्हणणार की मूर्ख मुलगा आहे, त्याला तसंच मिळायला पाहिजे, शिक्षा जी काही मिळाली ती योग्य आहे, नाही आला परत तरी चालेल. पण ही जी मुलगी होती, मी तुम्हाला सांगतेय, तिचं नाव मी तुम्हाला सांगितलं, झीनत शहजादी,
तिनं यांच्या प्रतिसाद दिला त्यांच्या आवाहनाला आणि ती म्हणाली मी तुम्हाला मदत करेन. मुलगी किती वर्षांची? 23 वर्षांची जेमतेम मुलगी, पण मनापासनं जे होतं की नाही मी यांना मदत करायला पाहिजे. म्हणजे 2 सो कॉल्ड शत्रू राष्ट्र आहेत, पण तरी एक सिस्टरहूड कसं हे आपण बघूया की भगिनी भाव आपण म्हणता येईल की नाही. तिथली एक आई आहे आणि ती आई आवाहन करते की माझा मुलगा तिथे पाकिस्तानात तुमच्या देशात हरवलाय, माझं काम आहे की माझ्या देशात हरवलेला त्यांचा मुलगा शोधायला मदत करणं. तिने प्रयत्न सुरू केले आणि तिथे एक हे असतं सुप्रीम कोर्टामध्ये मानवी हक्क सेल असतो एक. त्या सेलमध्ये तोपर्यंत फौजिया अन्सारी यांनी तक्रार नोंदवलेली होती आणि एक कमिशन ऑफ एन्फोर्स्ड डिसअपिअरन्स नावाचं एक मानवी हक्क युएनची एक संस्था असते की ज्यांना जबरदस्तीने पळवून नेलेलं आहे अशा लोकांच्या शोधासाठीची ती संस्था आहे. तिथे पण ह्या झीनतनी तक्रार दिली आणि तिने शोधायला लागली. म्हणजे ह्या सगळ्या बातम्या आल्यावर पाकिस्तान सरकारला शोधणं भाग पडलं की असा एक भारतीय नागरिक इथे आलेला आहे आणि मग तो गेला कुठे, झालं काय त्याचं. तो आलाय हे सिद्ध झालं होतं तोपर्यंत. तो कोहाटमधल्या हॉटेलमध्ये उतरला आणि त्याला नंतर कोणीतरी घेऊन गेलं असं झालं. आता हे कोणीतरी म्हणजे कोण? तर ISI पाकिस्तानची जी गुप्तचर संस्था आहे ते लोक आले आणि त्याला घेऊन गेले. हे तिने तिच्या रिपोर्ट्समध्ये पूर्णपणे लिहिलं आणि अशा वेळी पाकिस्तानी गुप्तचर संघटना गप्प बसणार नव्हती. तिचे रिपोर्ट्स यायला लागले, तसा दबाव वाढायला लागला आणि मग तिला धमक्या सुरू झाल्या. धमक्यांच्या फोनमध्ये तुमच्या कुटुंबाला आम्ही इजा करू, तू ताबडतोब हे रिपोर्टिंग थांबव, नाही तर तुझं बघ काय होतंय वगैरे. इतक्या धमक्या येऊन पण ही मुलगी घाबरली नाही, जरा पण तिने तिच्या रिपोर्टिंगवर परिणाम होऊ दिला नाही. आणि एक दिवस खरोखर ती रिक्षानी निघायच्या प्रयत्नात असताना ऑफिसला एक गाडी आली आणि त्या गाडीमध्ये तिला टाकून घेऊन गेले ते लोक. अर्थातच याची काहीच जाहीर कोणी घेऊन गेलं हे कधीच कळलं नाही. ती अर्थातच परत एकदा पाकिस्तानी गुप्तचर संघटनेची लोक होती. मदत करायच्या नादामध्ये ही झीनत तब्बल 2 वर्ष घरापासून दूर होती. मधल्या काळामध्ये कुटुंबाची वाताहत झाली. तिच्यावर अत्यंत प्रेम करणारा तिचा धाकटा भाऊ त्यांनी इतकी हाय खाल्ली की त्यांनी आत्महत्या केली. आणि 2 वर्षानंतर 2015 मध्ये ही घटना घडली आणि 2017 मध्ये कोणीतरी परत एकदा तिला आणून सोडलं. या काळामध्ये किती बदललेलं असेल बघा सगळं. घराचं तर सगळी वाताहत झालेलीच होती, भाऊ गेलेला होता आणि अर्थातच तिला पत्रकार म्हणून परत कधीच उभं राहायची संधी मिळाली नाही. एका भारतीय महिलेच्या मुलाला शोधून देण्याचा प्रयत्न करणारी मुलगी, हे फक्त मानवतेचं नातं आहे, दुसरं आणखी काहीच नाही ह्याच्यात. तिला काही पैसे मिळणार नव्हते किंवा काहीच नाही. त्याच्यानंतर झीनत शेहजादी हे नावच गायब झालं आणि आज तागायत ती परत आली आहे हे माहितीये, पण ती काय करते हे कोणालाच माहिती नाहीये. त्यामुळे ती एक कायम लक्षात राहून गेली आणि असं आत रुखरुख वाटते की एक पत्रकारिता जी तिची पॅशन होती, वयाच्या 23व्या-24व्या वर्षी नुकतंच तिचं करिअर सुरू झालं होतं आणि तिथेच ते संपलं. नुसतं तेच संपलं नाही तर आयुष्य उद्ध्वस्त झालं. कुठेतरी एक सल वाटत राहते नेहमी. तर ती झीनत. अजून एका मुलीबद्दल म्हणजे झीनत बद्दलच सांगताना, तिची सुटका झाली ही काही सोपी सुटका नव्हती. तिची सुटका झाली त्याच्या मागे नक्की कोणीतरी असणार, कोणीतरी प्रयत्न केले असणार. असं काही होत नाही की ISIला उपरती झाली नाही, आता हिला आपण खूप दिवस ठेवलंय, आता आपण तिला सोडून देऊया, असं होत नाही. कोणीतरी प्रयत्न केलेले असणार आणि ते प्रयत्न केले होते एका मोठ्या व्यक्तीनं आणि त्या बाईंचं नाव आहे हिना जिलानी. कदाचित तुम्ही ऐकलं पण असेल ते नाव. पाकिस्तानमध्ये महिला चळवळीचा इतिहास 2 नावं घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. ती 2 नावं आहेत अस्मा जहांगीर आणि हिना जिलानी. म्हणजे आपल्याकडं आपण फार तर काय म्हणूया, अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे असं म्हणता येईल फार तर, किंवा त्याची तशी पॅरलल आपण नावं ती घेऊ शकतो. ह्या दोघी सख्या बहिणी. त्यातल्या हिना जिलानींना मला भेटायची संधी मिळाली. ती पाकिस्तान भेटीत मी जेव्हा गेले तेव्हा नाही, नंतर ती कशी मिळाली ती मी पुढे सांगते. पण पाकिस्तानचा संदर्भ आहे तर मी आता हिना आपांबद्दल सांगते. त्यांना सगळा पाकिस्तान हिना आपा असं या नावाने ओळखतो. अतिशय पुरोगामी कुटुंबामध्ये ह्या दोघी बहिणींचा जन्म झाला.
झियाउल हक यांचा काळ आपल्या सगळ्यांना आठवत असेल की अतिशय दडपशाही लष्करी हुकुमशहा असा माणूस होता तो. आणि त्या काळामध्ये कोणीही त्यांच्या विरोधात साधं ब्र काढणं अवघड असताना या दोघीही त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या, आंदोलनं केली, सतत बोलत राहिल्या, तुरुंगात गेल्या त्याच्यासाठी. अजिबात न घाबरता हे सगळं होत राहिलं. दोघी जणी कायद्याचं शिक्षण घेतलेल्या वकील होत्या, मानवी हक्कांच्या संदर्भात काम करणाऱ्या वकील होत्या. पुढे त्यांनी महिलांसाठी लीगल एड सुरू केलं. म्हणजे अशा प्रकारचं पाकिस्तानमध्ये महिलांना कायदेशीर मदत करणारं हे पहिलं एड होतं. महिलांना कायदेशीर मदत देता देता त्यांच्या असं लक्षात आलं की नुसती कायदेशीर मदत देऊन काहीच होणार नाहीये. त्यांनी काहीच होणार नाहीये, कारण प्रश्न इतके व्यापक आहेत. काम करता करता लक्षात आलं की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कायदे तर अपुरे आहेतच, आणि जे काही कायदे आहेत त्याच्या अंमलबजावणीचा तर प्रश्न आहेच. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी कायद्याच्या मदतीशिवाय आणखीन वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करावी लागणार आहे. आणि मग त्यांनी एक संघटन सुरू केलं, विमेन ऍक्शन फोरम. आणि त्या विमेन ऍक्शन फोरम मध्ये महिलांनी कधी यावं, त्यांच्याकडे हवी ती मदत घ्यावी, अशा पद्धतीने काम सुरू झालं. प्रचंड प्रतिसाद पाकिस्तानातनं मिळत गेला त्यांना. तिथेच त्या थांबल्या नाहीत. असा प्रश्न आला की ओके, की आता घरात काहीतरी एखाद्या बाईला प्रचंड हिंसाचाराला तोंड द्यायला लागतंय, आणि समजा तिला त्यातनं बाहेर पडायचंय, तर जायचं कुठे? ठीक आहे, म्हणजे तिला बाहेर पडायचंय वगैरे ठीक आहे, पण जायचं कुठे? आश्रय कुठे घ्यायचा? मग अशा बायकांसाठी एक काहीतरी आश्रयस्थान असलं पाहिजे, म्हणून त्यांनी एक सेंटर उभं केलं, त्याचं नाव दिलं दस्तक. आणि तिथं त्या सेंटरमध्ये अनेक महिला, अनेक मुली येऊ लागल्या, आणि त्यांना ते आपल्या हक्काचं घर आहे दुसरं असं वाटायला लागलं. तेवढा विश्वास त्यांनी तयार केला. पाकिस्तानातल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा सगळ्या प्रश्नांबद्दल मी जाणार नाहीये, फक्त आता हिना जिलानींचा उल्लेख येतोय म्हणून की आपल्याकडे पण तो प्रश्न आहे, नाही असं नाही, पण तिथे हा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि तो म्हणजे ऑनर किलिंग, म्हणजे तथाकथित प्रतिष्ठेच्या पायी मुलींना मारून टाकणं. आपल्याकडेही या घटना घडतात, आपल्याकडेही आपण ह्या बातम्या वाचतो की मनाविरुद्ध लग्न केलं, खालच्या जातीत, तथाकथित खालच्या जातीत लग्न केलं वगैरे वगैरे, किंवा विवाह बाह्य संबंध होते हे लक्षात आलं की मुलीला मारून टाकणं किंवा बायकोला मारून टाकणं. आणि त्याला खरं तर हा शब्द चुकीचा आहे, यात कसली आली आहे प्रतिष्ठा, म्हणजे ही तथाकथित आणि खोटी प्रतिष्ठा आहे, त्याला ऑनर किलिंग म्हणणं चुकीचं आहे. पाकिस्तानमध्ये त्याला एक शब्द आहे कारोकारी. कारो म्हणजे काळा, काळा ह्याच्या अर्थाने कारो म्हणतात ते. कारो आणि कारी म्हणजे वाईट कृत्य करणारा पुरुष आणि वाईट कृत्य करणारी महिला. म्हणायला पुरुष, पण पुरुष कधीच या गोष्टीमध्ये बळी जात नाहीत. बळी जातात त्या अर्थात महिला. हे प्रमाण किती असेल आपण कल्पना पण नाही करू शकणार. दरवर्षी पाकिस्तानमध्ये किमान असं युएनचं आहे स्टेटमेंट, पाकिस्तान गव्हर्नमेंटचं नव्हे, युएनचं आहे, की एक काय म्हणतो आपण बाहेरची संस्था हे निरीक्षण नोंदवते, तब्बल 1000 मुली आणि महिलांना ऑनर किलिंगच्या नावाखाली ठार केलं जातं. इतकी मोठी संख्या. तर ह्याचं नोंदवायचं कारण हे की हिना जिलानींनी यावर सुद्धा काम केलं. आणि एक जी केस आहे ती तुम्हाला सांगायला पाहिजे की त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल की तो प्रश्न किती मोठा आहे. समीना सरवार नावाची एक मुलगी होती आणि ती राहत होती पेशावरमध्ये. समीना सरवार ही अतिशय मोठ्या कुटुंबातली, श्रीमंत कुटुंबातली मुलगी. तिचे वडील पेशावरचे एक मोठे उद्योगपती, तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष वगैरे. आणि तिची आई ही डॉक्टर, म्हणजे तुम्ही उच्चभ्रू कुटुंब ज्याला पेशावर मधलं म्हणता येईल असं कुटुंब. तिथल्या पद्धतीनुसार तिचं लवकर लग्न करतात मुलींचं, आणि वयाच्या 18 पण नाही 17व्या वर्षीच तिचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर नंतर 2 मुलंही झाली तिला. पण लग्नामध्ये तिचा नवरा जो होता तो अतिशय हिंसक होता आणि प्रचंड मारहाण करायचा तिला. ती 2 मुलं ती इतकी कंटाळली की एक दिवस त्या मारहाणीला आणि सगळ्या हिंसाचाराला कंटाळून ती उचलून मुलांना सरळ आई वडिलांच्या घरी निघून आली. आणि ती पेशावरमध्ये आई वडिलांकडे राहायला लागली. नंतर ती तिथे असताना असं वेगळं राहणं चालूच होतं.
पण पेशावरमध्ये आईवडिलांकडे राहत असताना एका लष्करी अधिकाऱ्याच्या ती प्रेमात पडली आणि नंतर तिने असं ठरवलं की आपण पहिल्या लग्नातनं कायदेशीररित्या बाहेर पडू आणि या नव्या माणसाशी आपण लग्न करू, जो लष्करी अधिकारी होता. हे जसं घरामध्ये कळलं, प्रचंड विरोध, की नाही, हे अजिबात ऍक्सेप्ट होणार नाही, तुला त्याच्याबरोबर लग्न करता येणार नाही. आणि हिला तर ह्या सगळं एक नवीन आयुष्य सुरू करायची आस होती. काय करावं कळेना, पण तिला दस्तक बद्दल माहिती होतं, तिला हिना जिलानी बद्दल माहिती होतं. तिने मोठं धाडस केलं आणि पेशावरनं ती लाहोरला निघून आली. तिथं आल्यावर तिने दस्तकमध्ये आश्रय घेतला आणि ती तिथे राहायला लागली. अर्थातच तिथे सुरक्षा होती आणि हिना जिलानी आणि अस्मा जहांगीर सारख्या 2 कणखर महिला होत्या, त्यामुळे तिचं काही वाकडं कोणी करू शकणार नव्हतं. आणि तिथे आता लवकरच आपण नवं आयुष्य सुरू करू अशा त्या याच्यामध्ये होती, ती सगळी प्रोसेस सुरू होती. पण इकडे आई वडील प्रचंड अस्वस्थ झाले होते की झालं, आमची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली, आमचं नावाला काळीमा लागलेला आहे वगैरे वगैरे. आणि एक दिवस तिच्या आईचा फोन आला हिना जिलानींना की तिच्या वडिलांचं तर चुकलेलं आहेच, पण मला असं वाटतं की माझ्या मुलीचं आयुष्य परत एकदा सुरू व्हायला पाहिजे. शेवटी मी तिची आई आहे आणि मला असं वाटतं की मी तिला भेटेन. तर हिना जिलानींना आश्चर्य वाटलं की इतक्या दिवसांनी असं काहीतरी आईचा फोन येतोय आणि लपून छपून मी फोन करतेय वगैरे असं सांगितलं. तिला सांगितलं जेव्हा हे मुलीला, तेव्हा तिला पण आश्चर्य वाटलं. पण ती म्हणाली की हो आई ठीक आहे, पण काही झालं तरी माझे वडील आणि भावाला मला भेटायचं नाहीये. हे म्हटलं ठीक आहे. आईला भेटायला परवानगी दिली आणि ते भेट पण बाहेर नाही तर ऑफिसमध्ये होईल असं सांगितलं. ठीक आहे. आई आली भेटायला, तारीख ठरली. त्या ऑफिसमध्ये हिना जिलानी होत्या आणि ही होती. त्यांना क्लिअर सांगितलं होतं की तुम्ही कुणाला आणू नका, पण त्यांनी सांगितलं की माझी तब्येत बरी नाहीये आणि ते जे दस्तकचं जे ऑफिस आहे ते थोडं जिना चढून वर यायचं होतं. तर ते जिना चढून वर यायला एक पुरुष त्या बाईबरोबर, त्या डॉक्टर तिची आई जी होती तिच्याबरोबर वर आला आणि बसला ऑफिसमध्ये. त्यांनी आश्चर्य वाटलं की तुम्हाला सांगितलं होतं कुणाला घेऊन नका येऊ, तुम्ही का घेऊन आलाय? नाही म्हणे, मला चालताना थोडा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे त्या मला जिना चढायला त्यांनी मदत केली. बसले, बोलणी सुरू झाली आणि दुसऱ्या सेकंदाला त्या माणसाने गन काढली आणि 0 पॉइंटवरनं मुलीला गोळ्या घातल्या. तीच गन त्यांनी हिना जिलानींकडे हे केली आणि गोळी घालणार तितक्याच त्यांनी खाली वाकल्या, गोळी समोरच्या भिंतीमध्ये घुसली आणि त्या वाचल्या. स्वतःच्या आई वडिलांनी केवळ प्रतिष्ठेपोटी समोर मारेकरी घालणं आणि त्याला शेवटी मारण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. ही केस अजूनही पाकिस्तानमध्ये यासाठी नोंदवली जाते, सतत लक्षात ठेवली जाते की त्याच्यानंतर तिथले कायदे बदलायची प्रक्रिया सुरू झाली. कारण एवढं सगळं ओपनली घडून सुद्धा त्या माणसाला किंवा तिच्या आई वडिलांना पाकिस्तानी कायद्यानुसार काहीही शिक्षा झाली नाही. कारण त्या कायद्यात असं आहे की असा काही प्रतिष्ठेसाठी गोष्ट होतात तेव्हा त्या मुलीचं जे जवळचं नातेवाईक असतात त्यांनी जर माफ केलं गुन्हेगाराला किंवा खुन्याला तर मग माफ. जो कोणी खुनी होता त्याला तिच्या वडिलांनी अर्थातच माफ केलं, तिच्या आईने पण माफ केलं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होऊ शकली नाही. त्याच्यानंतर हिना जिलानी यांनी मोठा संघर्ष करून त्या कायद्यामध्ये बदल केला आणि असं काहीतरी घडलं तर सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांना आणि कुटुंबातल्या लोकांना पण शिक्षा व्हायला पाहिजे असा बदल घडवून आणला. स्वतःच्या जीवावर बेतलं तरी त्यांनी काम तर थांबवलं नाहीच. काहीच दिवसांनी परत पुन्हा एकदा त्यांच्या घरी थेट मारेकरी पोचले. त्यावेळी त्या कुठेतरी बाहेर होत्या. त्यावेळी कुटुंबातल्या माणसांना धमक्या दिल्या गेल्या की आता आम्ही सोडतोय, पुढच्या वेळी तेव्हा आम्ही अख्खं कुटुंब संपवून टाकू. एकच गोष्ट तुम्हाला करावी लागेल की तुम्ही लाहोर सोडून जा आणि काम थांबवा. जेव्हा कुठलाही कार्यकर्ता, निर्भीड कार्यकर्ता अशा प्रसंगाला तोंड देतो तेव्हा तो स्वतःपुरता निर्भीड असतो. अशी गोष्ट जेव्हा कुटुंबापर्यंत येते, मुलांपर्यंत येते, इतर सदस्यांपर्यंत येते तेव्हा माणूस हादरून जातो, हलून जातो. पण हे कुटुंब त्यापैकी नव्हतं आणि त्यांनी अजिबात भीक घातली नाही धमक्यांना. आजही हिना जिलानी लाहोरमध्ये राहतात आणि आजही त्यांचं काम सुरू आहे. तर अशा गोष्टी आणि अशा बायकांना भेटून की अत्यंत टोकाचा पितृसत्ताक देश, तिथे
संघर्ष करणाऱ्या ह्या बायका आणि अशा महिलांना भेटून येताना त्या कायमच्या लक्षात राहिल्या. आणि जेव्हा या शेजारी देशातल्या महिलांचं आठवण करते तेव्हा या लक्षात राहून जातात आणि त्यांची आठवण पुन्हा येते.